नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. नुकतेच महाराष्ट्र राज्याने नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. तर 20वे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. 19वे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. तर महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, अजित पवार. राज्यपाल आहेत CP राधाकृष्ण. राज्यसभा सीट आहेत 19. लोकसभा सीट आहेत 48. राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व कुगालमल राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रश्न दुसरा. ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारा कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर ऑप्शन ए ब्रेन रॉट या शब्दाला ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारे वर्ल्ड ऑफ द 2024 घोषित करण्यात आले आहे. तर 2023 मध्ये फ्रीज हा शब्द होता. तर 2022 मध्ये गॅब्लियन मोड हा शब्द होता. प्रश्न तिसरा. भारतीय वंशाचे कलाकार जसलीन कौर यांनी कोणत्या देशाच्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए ब्रिटन देशाच्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर ब्रिटन या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे लंडन. चलन आहे पाउंड स्टर्लिंग. पंतप्रधान आहेत किम स्टारमर. प्रश्न चौथा. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन टी न्याय विभू बाखरू यांची मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत न्याय मोहन. प्रश्न पाचवा. नेतुम्बो नंदी नंदेत्वा यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी नामिबिया या देशाच्या नेतुम्बो नंदी नंदेत्वा यांची पहिल्या महिला राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे. तर नामिबिया देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे विंडहोक. चलन आहे नामिबियन डॉलर. पंतप्रधान आहे सारा कोंगो गेल्गवा. प्रश्न 6वा. जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए चीन. चीन हा देश जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे. तर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1995. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी व महासंचालक आहेत नगोजी ओकांजो लेविला. कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रात स्थानिक आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी कर्नाटक राज्य सरकारने खाजगी क्षेत्रात स्थानिकांना आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केले आहे. तर माहिती पाहू. कर्नाटकाने उद्योग, कारखाने, इतर आस्थापनेतील स्थानिक उमेदवारांना कर्नाटक राज्य रोजगार विधेयक 2024 मंजूर केले आहे. यामध्ये व्यवस्थापनासाठी 50% आरक्षण आणि खाजगी क्षेत्रात गैरव्यवस्थापन पदासाठी 70% नोकऱ्यांचे आरक्षण अनिवार्य आहे. तर कर्नाटक राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बंगळुरू. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. तर राज्यसभा सीट आहेत 12. लोकसभा सीट आहेत 28. राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान, दांडोली राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान
हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये आहेत. प्रश्न 8वा. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. तर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा भवाळकर. तर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी झाले व अध्यक्ष होते रवींद्रनाथ शोभणे. 96वे अधिवेशने वर्धा या जिल्ह्यात झाली तर अध्यक्ष होते न्याय नरेंद्र चपळगावकर. प्रश्न 9वा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेबद्दल आपण माहिती पाहू. ICC इंडियन क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली आहे 15 जून 1909. मुख्यालय लंडन, इंग्लंड या ठिकाणी आहे. अध्यक्ष आहेत जय शाह. CEO आहेत जोफ आलार्डिस. प्रश्न 10वा. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्यात 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्यामध्ये माधव नॅशनल पार्क हा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. तर NTSA तांत्रिक समितीने माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याचा प्रस्ताव मंजुरी दिला आहे. तर माधव नॅशनल पार्कचे एकूण क्षेत्रफळ आहे 1751 चौरस किलोमीटर, ज्यामध्ये 375 चौरस किलोमीटर हे कोर क्षेत्र आहे आणि 1276 चौरस किलोमीटरचे बफर क्षेत्र आहे. तर मध्य प्रदेश राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 29. तर मध्य प्रदेश राज्यातील राष्ट्रीय उद्यान पाहू. कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान व पन्ना राष्ट्रीय उद्यान व पेंच राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहेत.